तुमच्यासाठी आपणच ट्राय होते, जोरदार ट्राय होत्या. मस्त. कसं असतं माहिती का, टाळ्या अत्यंत महत्वाच्या असतात. कुठलाही परफॉर्मन्स होते, आपला मोठ्याचा असू दे किंवा छोट्याचा असू दे, आणि आपल्याला टाळ्यांच्या मुळे प्रोत्साहन मिळतं, मुलांना एक काय म्हणतात प्रेरणा मिळते. आणि फक्त मोठेच नव्हे तर स्टेजवर गेलेला प्रत्येक छोटासा कलाकार हा छोटा नसतो, तो मोठा असतो. कारण छोट्यातूनच मोठा निर्माण होतो. कारण आम्ही स्वतः जेव्हा शाळेमध्ये परफॉर्म करायचो त्यावेळेस अक्षरशः माईक हातात घेतलं तर अशा प्रकारचे व्हायचं, बरोबर आहे का नाही, आणि छाती धडधड करायची. अशा प्रकारचे आपले दिवस गेलेले आहेत. परंतु आताची मुलं तर अवश्य जास्त हुशार आहेत आणि ह्या आपल्या मुलांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला सर्वांना त्यांचं कार्यक्रम झाल्यानंतर किंवा माझं झाल्यानंतर आवडलं तर तुम्हाला टाळ्या वाजवायचे. कारण टाळ्या वाजवायचं काय होतं माहिती का, आपल्याला शरीराला तो योग असतो त्यामध्ये. योगशास्त्र, मी योगशास्त्रज्ञ नाही, परंतु त्यामध्ये योग होतो आणि ते चांगलं असतं. विद्यार्थ्यांना कृपया, टीचर तुमची भाषा माझी भाषा समजणार नाही, कुठलेही विद्यार्थी गडबड करणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही. सर्वांना बक्षीस पाहिजे असेल तर शांत बसतील. हा, टीचर कडे घेत ना, सर पण कडे घेत, लक्षात ठेवा. सर चढी मारणार नाही करतो आणि आपल्या देवतांना हार घालत असतो. थोडस सुचत नाही, लवकर लक्षात येत नाही, थोडा प्रॉब्लेम आला. हर्षा मॅडमने सांगितलं की सर आपले फक्त 2च परफॉर्मन्स बघा, आणि 2 परफॉर्मन्स मध्ये लगेच होऊन जाते. नाही, पण ते कार्यक्रम कसा वाढवायचा हे तुमच्यावर म्हणजे माझ्यावरती, बरोबर आहे. तर कार्यक्रम आपण छानपैकी वाढवूया आणि त्या कार्यक्रमाला आपण आनंद आणूया, एन्जॉय करूया. मुलांचा पण आपल्याला परफॉर्म पाहायचंय. मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या तुम्हाला जर कोणाला डान्स करायचा असेल, गाणं गायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन गाणं गाऊ शकता. तर असं तो मा सत्यगमया तमसोमा ज्योतिर्गमया, असत्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दीपावली उलट, आणि आपण दीपपूजन केलेलं आहे. लहान मुलं म्हणजेच आपण इयत्ता पहिलीमध्ये डायरेक्ट प्रवेश घेतला होता, म्हणजे माझ्या वेळेस. तुम्हाला माहिती नाही तुम्ही घेतला होता की नाही, अंगणवाडी नंतर सुरू झाली. परंतु ही जी मुलं घडतात ना, ती ही प्री स्कूल मध्ये घडतात. आता जमाना थोडासा बदलला ना, आता इंग्लिश मीडियम आलं वगैरे वगैरे. आमची मराठी शाळा होती, इयत्ता 5वी गेल्यानंतर इंग्लिश ABCD EFG HHK किंवा ST अशा प्रकारची आमची ABCD इयत्ता 5वी मध्ये शिकतो. परंतु आताचा जो प्री स्कूलचा जो विद्यार्थी असतो तो आपली तेव्हापासूनच सुरुवात करते त्याची, आणि आपली सगळी सुरुवात आपली 6 वर्षातून व्हायची. तर ही मुलं जी घडतात ती शाळा म्हणजे आपली प्री स्कूल. आणि आपली सर्वांची, आपण जे घडलो, काही घडले ते घडले, काही घडले आणि काही बिघडले. मी ही घडलो आणि मी ही बिघडलो. बघा, 2 पक्ष आहे, घडणे आणि बिघडणे. आपल्याला घडायचं आहे की बिघडायचं आहे ते आपण ठरवायचं असतं. म्हणून आपण आपल्या मुलांना ज्या शाळेत टाकतो ते आपण बऱ्याच चौकशी करतो. बघू दे स्कूल कसं आहे, स्कूलच्या टीचर कशा आहेत, बरोबर आहेत का, त्यांना इंग्लिश बोलता येतं का, येतं, त्यांच्या बरोबर कोण आहे, बरोबर आहे, कोण आणखी केअरटेकर आहे का, आहे. आपल्या मुलांची काळजी आपल्यापेक्षा जास्त घेणारे स्कूल असेल आणि तसे टीचर असतील तर तिथे आपण बिनधास्तपणे आपण काय करतो, विश्वासाने आपल्या मुलांना ठेवतो, त्या ठिकाणी जात असतो. आमचे डॉक्टर मॅडम त्या मुलगा इथं जेव्हा सुरुवातीला आले नुसता रडायलाच काम करतात. बस त्या खुर्चीत जाऊन नुसतं झोपायचा, उलटा सुलटा, त्याला हात लागला तर नुसतं कडकड रडतात. नंतर ही सगळीची मुलं आली ना, पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नुसती रडायचंच काम करायचे. हा जो मुलगा आहे ना, हा याचं नाव कुलकर्णी आहे ना, हर्षल, एकदम डिसिप्लिन मध्ये मुलगा. हा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आहे. कारण ना काही मुलं असतात बघा, प्रत्येक मुलाचं कौतुक करणार आहे. काही मुलं जे असतात ना ती अक्षरशः आपल्याला एवढा त्रास देऊन सोडतात की आशा मॅडम बोलते की रश्मी मॅडम तुम्हीच त्याला सांभाळा, बरोबर आहे. आणि रश्मी मॅडम कोणाला शेंबूड आला ना, शेंबूड पुसते, बाबा ये माझ्यावर बसवते. म्हणजेच आपला मुलांचं आपण 2 तास कळविना आपण ज्या मुलं आपण शाळेत शिकवतो ना, तेव्हा तिची आई कोण असते, ते टीचर असतात. माझ्या बायकोला त्यावेळी जोरदार काय बोलल्या, बायको जर माहीत असेल तर तुमच्या मुलांची टीचर आहे. आणि ह्या लहानपणामध्ये आपल्या मुलांना घडवण्याचं काम करतात. ते आपल्या शाळेमध्ये असेल टीचर, माझ्या टीचरसाठी जोरदार काय होत्या. नंतर आम्ही काय केलं, मीनाक्षी टीचर होत्या. मीनाक्षी टीचर म्हणलं त्यांना एकदम प्लस म्हणून मीनाक्षी टीचरसाठी जोरदार काय होत्या.
आणि आमच्या क्लासमध्ये आमचे शीतल टीचर आले. शीतलसाठी पण जोरदार टाळ्या द्या. आणि शीतल बरोबर आमची हिरोईन ऋतुजा योगेश चौधरी, हा तुम्ही त्यांना बघितलं असेल. आता बऱ्याच तिच्यासाठी पण जोरदार टाळ्या द्या. कारण मुलं घडवण्यासाठी या टीचरचा हात आहे. आई वडील तर पहिले गुरु असतातच, परंतु आई वडिलांच्या सोबत मी सुद्धा शाळेमध्ये गेलो. मी तेवढा हुशार नव्हतो, मी माझं स्वतः सांगतो. परंतु जरी माणूस हुशार नसेल, परंतु माणसाला संस्कार जर असतील तर ते महत्वाचे असतात. कधी कधी काय असतं, आपण 92%, 95%, 98% मार्क काढतो. एवढे मार्क काढून सुद्धा जर मुलांच्यामध्ये संस्कार नसतील ना, तर ते तुमचं शिक्षण फुकट आहे मॅडम, बरोबर आहे की नाही. तर ह्या लहान वयामध्ये अगदी त्यांना काहीच कळत नसतं. ती मुलं तुम्ही इथे सोडून जाता, मग कोण रडतो, कोण गडबड करतो, कोण उलटा झोपतो, कोण मस्ती करतो, कोणाचं लक्षच नसतो. एक पोर तिथे येणार, ती पोर तुम्ही आतमध्ये जाणारच नाही. कोण का ती ट्युशनला आहे, अजिबात जाणार नाही म्हणते. कोण पण येऊ दे, मला बाप येऊ दे, सर येऊ दे, सर बाप येऊ दे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ती तिथंच बसायची, अजिबात अडवून तिला नको वाचलावं, सगळ्यांना हातला कोणाची पण वाचलावं. कारण हात चालला ते बघितलं ना तर नुसतं दुकान करायची. तर ही जी मुलं असतात ना, तेवढं सोपं नाही. आपला एक मुलगा आपल्या सांभाळायला कठीण असतो. 2 तासामध्ये आपल्याला या महिला किंवा या आपल्या टीचर 2 ते 3 तास कशी सांभाळतात ना, हे त्यांना माहिती. म्हणून आपली मुलं घडवण्याचा पाया जो रचला जातो या प्री स्कूल मध्ये रचला जातो. म्हणून तेवढं सोपं नाही. काही लोकांचं असं म्हणतात, माझं हे सांगत आपल्या शाळेचं सांगत नाही, किती फी, अरे किती फी म्हणजे किती फी येते. मला माहिती नाही किती फी घेतात मॅडम. 1000 घेते महिन्याला, 2000 घेते, 1500 घेते, वर्षी 15000 घेते, 12000 घेते, मला माहिती नाही. परंतु मी विचारतो, काय ते पोराला सांभाळायचे किती रुपये घेत असतो. असं सांभाळायचं नाही काय, तर शिकवायचं, त्याला हातात धरायचं, वाकडे किती अशी काय करतो, अशी लांब ते लांब नेतो. आणि त्याला कमी तास होत त्याचा कसं मुलं सांभाळणं सोपं नाही. म्हणजे त्यांना ते सांभाळायचं आहे, शिकवायचं नाही काय, त्यांना सांभाळायचं आहे. You have to take care of your children and your child. लक्षात ठेवा. म्हणून their parents, after you, all my teachers are parents of your children or child. Okay? म्हणजे आपल्यानंतर आपल्या मुलांचं जे पालकत्व असतं ते आपल्या टीचरांकडे असतं. म्हणून टीचर जे असतात त्या टीचर नुसतं मुलांना शिकवत नाही, त्याच्या हातात जाऊन ते गिरवतात. आपण म्हणतो श्री गणेश गिरवायचं असतं, ते गिरवतात. अजिबात कोणाला लिहिता येत नसतं. परंतु आता जी आपली जी पोरं आहेत ना, प्री स्कूल, ज्युनियर केजी, सिनियर केजी, असं काहीतरी आहे ना, सिनियर केजी पर्यंत आपल्याकडची जी मुलं आहेत ना, अगदी ही खरोखर मुलं म्हणजे देवाची फुलं म्हणतात ना. देवकाच्या फुलामध्ये एखादं फुल एवढं काटवे असतं ना, तर सुगंध देतो पण काटा पण खूप देतो. अशी मुलं असतात ना, त्यांना सांभाळणं एवढं सोपं नसतं. आणि ते सांभाळत असताना त्यांना शिकवायचं सुद्धा असतं. आता ही जी मुलं आहेत ना, या मुलांसाठी आपण एक वर्षाचा प्रोग्राम ठेवला असतो, म्हणजे अॅन्युअल डे. आपल्याकडे आपल्या क्लब हाऊस मध्ये आपण करणार होतो, म्हणून लेट होत गेलो. तर 15-25 मुलांपैकी फक्त 15 मुलं विद्यार्थी राहिले. मला असं वाटलं ते खूप विद्यार्थी असतील, पॅरेंट्स असतील. तर आम्ही त्या काय म्हणतात त्याला, हर्षा मॅडमनी काल लिहिलं त्याच्यामध्ये की प्री स्कूल तुमचा ग्रुप आहे ना, ओनली मदर पॅरेंट्स अलाउड, बरोबर ना, असं काय म्हणतात. आणि फक्त मदर म्हणजे मदर्सला जर तुम्ही फक्त अलाउड केलं, मग फादर्सच्या ते आणणं होईल ना, असं नको व्हायला. परंतु आपण समजून घ्यायचं असतं. मुलांनी अजिबात गडबड नाही करायची, कोणा बक्षीस मिळणार नाही. मग छानपैकी शांत बसायचे, हा कार्य करायचं, हा ओके. तर या मुलांच्या बाबतीत सांगायचं ना, ही मुलं आल्यानंतर मी जेव्हा सुट्टी असते मला, तर मी प्रत्यक्ष या ठिकाणी बसलेला असतो. मला या सगळ्याच महिलांचे शेअर नाही, परंतु कधी कधी काही महिलांना मी पाहिलेले आहेत. मला पण कोणी पाहिलं असेल किंवा असं नाही की मला ओळखत असं माहिती नाही मला तुम्ही ओळखता की नाही. परंतु मी जेव्हा सुट्टी असते मी या ठिकाणी मागून नको समजून घे ना व्हिडिओ काय घ्यायचे ते, अरे मला काय बॅकग्राऊंडला नको बस. हा, तर ती मुलं जी असतात ना, तुम्ही मुलांच्यावरती लक्ष ठेवतात, मुलांच्यावरती लक्ष ठेवतो, टीचरवरती सुद्धा लक्ष ठेवतो. टीचर काय शिकवतात, मी हर्षा टीचरला नेहमी सांगतो, जे तुम्ही काही शिकवता मुलांना ते पॅरेंट्सला समजलं पाहिजे की आपल्या मुलांना टीचर कशा प्रकारे शिकवतात, काय शिकवतात. बघा तुम्ही स्वतः बघितलेले भालेराव मॅडमचं, मीनाक्षी मॅडमचं, पण भालेराव मॅडम प्रथम शिक्षिका या शाळेमध्ये, ज्या मुलांना अगदी तुमची जनगणमन असेल, प्रार्थना असेल, कविता असेल, डान्स असेल, नंतर बोलणं असेल. आपल्याकडे मुलं नुसती
एकतर असं नाही, मुलांना या ठिकाणी ऑलराऊंड बनवण्याचं काम करतो. मला असं वाटत नाही की प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारची मुलांना अगं गप ना, माहिती ना मला सगळ्यांना बक्षीस द्यायचे. आपल्या शाळेतली जी मुलं आहेत ती मुलं माईक घेऊन सुद्धा बोलतात. आणि मी त्यांना सांगितलं की ज्या काही लोकांना आयुष्य जातं माईक हातात कसं घ्यावा कसं बोलावं हे समजत नाही, तर मला असं वाटतं मला जसं बोलता येतं म्हणजे मी शिकतोय तसं या माझ्या मुलांनी सुद्धा शिकावं. म्हणून मी या मुलांना किंवा महिलांना सांगत असतो, टीचर लोकांना सांगत असतो की तुम्ही पोरांना काय पण असू द्या, तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन असू द्या, तर ते माईक मध्ये बोलायला सांगा. कारण जेव्हा तुमची मुलं प्लॅटफॉर्म मध्ये जाते, तुमच्या स्टेजवरती जाते, तेव्हा ती घाबरता कामा नाही. कारण ती मुलं कुठे शिकलेली आहेत असं म्हटलं पाहिजे, बाबा तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, तुमची मुलगी एवढी हुशार आहे, ती कुठल्या शाळेमध्ये होती याच्या अगोदर, तेव्हा आपलं नाव लिहिलं पाहिजे. तुम्हीच बोललं पाहिजे छानपैकी की नाही आमची ती फातिमा अशकोळी समोर आहेत ना, ते चौधरी मॅडम, त्यांचं नवरा काहीतरी त्या सिरेमध्ये काम करतो, बँकेत मॅनेजर वगैरे वगैरे. मग त्यांच्या शाळेमध्ये आम्ही टाकली होती आणि त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवलं जातं की आमच्या मुलं एकदम ओके झालेलं आहे, असं नाव निघलं पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांना आपल्याकडे अशा प्रकारचे संस्कार दिले जातात की नुसतं यायचं आणि एबीसीडी शिकवायची पैशासाठी काम करत असं नाही. पैसा महत्वाचा नाही, देवाने शिकवलं दिलेलं मला. मी तिला बोलत असतो जर खूप त्रास होत असेल ना बंद करून टाक, काही विषय नाही, त्याच्यावरती आपलं नाहीये. परंतु ज्ञानासारखं दान नाही, म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून म्हणतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला घडवलं, तुम्हाला घडवलं आणि या मुलांना घडवतात या सर्व गुरूंना मी नमस्कार करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तुम्ही म्हणला की सुरुवात झाली का आता असं टाइम संपेल, परंतु प्रस्तावना अशी असते, व्हॉट इज द फॅक्ट. तुमचं जे काय आहे, काय तुमची मुलं शिकतात ते शाळेमध्ये शिकतात, मग त्याचं फाउंडेशन तयार व्हायला पाहिजे. भालेराव मॅडम शिकवत असताना त्या एक सांगतो काय काय शिकवतात. कोण हा ते लहान आहे जरा आवडते आमच्या तर मॅडम तुम्ही कशी द्या. प्रथम नाव हर्षा. असू द्या हर्षा मॅडम आहे ना, बोला शिकवल्यानंतर बच्चों अब एक काम करेंगे. त्यांनी इंग्लिश मध्ये मला एवढं इंग्लिश काही छान येत नाही, जे आहे ते आहे मराठी. तुम्ही बोला अरे इंग्लिश मिडियमच्या स्कूल मधला हा मॅडमचा नवरा मराठीतच बोलतो, इंग्लिश बोलतच नाही. परंतु जे मला योग्य वाटतं, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल अशा प्रकारची भाषा, कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही इंग्लिश मध्ये बोलले म्हणजे माझं झालं असं नाही, बरोबर आहे की नाही. आपले भावना माझ्या मनातल्या भावना जेव्हा तो पोचला पाहिजे की काय बोलायचं बरोबर हे महत्वाचं आहे. मला काय म्हणायचे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि याला संवाद म्हणतात. दोन प्रकार असतात मॅडम, वाद आणि संवाद, बरोबर आहे. संवाद मध्ये डिस्टर्ब, डू नॉट डिस्टर्ब मी, मला इंग्लिश बोलता येतं ना, असू दे, त्याला बक्षीस द्यायचे, शांत बसते नसते, प्रत्येकाला बक्षीस द्यायला लक्षात ठेवा. मला आवडत नाही मध्ये डिस्टर्ब केलेलं. ओके, थोडसा डेंजर आहे मी, तसं जेवढं सोपं आहे तेवढं नाही, कठीण थोडं. तर मुलांचं सांगतात हर्षा मॅडम, आता लक्षात ठेवा. नुसतं बोलणं म्हणजेच परफॉर्मन्स करणं असं नाही. दिस इज द पार्ट ऑफ परफॉर्मन्स. लक्षात ठेवा, बोलणं नुसतं बोलणं नाही. आपल्या समोर जो प्रेक्षक बसल्याने तो हसला पाहिजे. लक्षात आपण हसलं पाहिजे, कारण हसण्याने बरेचसे आजार दूर होतात असे लोक सांगतात, पण मी त्याचा अनुभव घेतो. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या टीचर मार्गावर माहिती का, तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत ना, तुम्ही त्यांना मैदानाला सूचना द्या, कारण आज पॅरेंट्स चेंज करत नाहीये. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. असं म्हणतात ना. मी बरोबर येतो, माझा व्हिडिओ चालू असतो ना, आणि यातले 2-3 प्रकार पण असतात. आपण काही मुलं एकदम शिस्ती जागा, डोळे पण म्हणजे डोळे पण हा असे डोळे पण अशी म्हणतात. बालवाडीची पण डोळे बंद का, पण मी बघतो कोणाचे डोळे बंद काय करतो माहिती का, मध्येच उघडतो. आणि काही मुली डिसिप्लिन मध्ये पण त्याच्या पण एकदम मुली मला माहिती नाही
ओ म्हणजे असं बघतात आहेत का? ओ मग काय बघते बरं. तर हा जो आनंद असतो, हा अनुभव, दिस इज द एक्सपिरियन्स ऑफ माय चिल्ड्रन्स ऑर माय स्टुडंट्स. लक्षात ठेवा, खेळत खेळत शिकायचं असतं आणि शिकता शिकता खेळायचं असतं. बरोबर आहे? आम्ही खेळता खेळता शिकलो आणि शिकता शिकता खेळत बसलो, हे आपले दिवस होते. आताच काय माहितीये का, थोडं आताच काय माहितीये का, मुलांच्यावरती फक्त प्रेशरच केलं जातं. जसं तो IAS ऑफिसरच होणार लगेच आलं लक्षात. अरे नका पोरांना एवढं प्रेशर करू. मला तुम्हाला पॅरेंट्स म्हणून सांगायचं आहे की मुलांना चांगले संस्कार देणे हे महत्वाचं आहे, ना की 95-98% मार्क काढून आपल्याला घडवायचं आहे. प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या मुलाने 100 पैकी 99% मार्क काढावेत. जर आपल्या मुलाला ते जमलं नाही तरी काळजी करायची आवश्यकता नाही. ते पाहिजे मुलांना चांगली शिस्त लागली पाहिजे. इथं आल्यानंतर मी काय बघत असतो, त्यांचे टिफिन बघतो. तुम्हाला गाईडलाईन दिलेले असतात की बाबा काय सर दुकानाचा आयतं घेऊन तुम्ही त्या काळात टाकू नका. बरोबर आहे? ह्याच्याकडे मग काय असतं, हेल्दी फूड पाहिजे. मुलाला खाण्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्रास होतो